नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा। 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 नटवर नागर नंदा। सब देवों में देव बड़े हैं। सब देवों में देव बड़े हैं। सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुष प्राणशमुखादग्निर्जायत। श्रीमद् भगवान की आरती। पापियों को आपसे तारते।
जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी या सत्काराचे स्वागत करायचे. की आमच्या या बोरसर गावामध्ये असणारं हिंदू मुस्लिम ऐक्य असंच कायम अबाधित राहो. निर्विघ्न मे सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. अखंड बड़े भाव के साथ जय हो. वंशकल्पतरु तड़ंदित विनंदित पीतांबरधारी नंदनंदन यशोदानंदन ब्रजचंदन ठाकुर श्री पंढरीनाथ भगवान की प्रतिवांगमय मूर्ति श्रीमद् भागवत महापुराण. उपस्थित सभी भगवत भक्त चरण अनुरागियों एवं मेरी सभी मातृशक्तियों, आपके सबके हृदय में विराजमान मेरे प्रभु पंढरीनाथ भगवान के श्री चरणों में साष्टांग दंडोत प्रणाम करते हुए व्यास मंच पर विराजमान सभी विद्वत विद्वान विप्र देवता तथा मेरे सहयोगियों के श्री चरणों में साष्टांग दंडोत प्रणाम करते हुए कालों का ही काल महाकाल भगवान काल भैरवनाथ जी के जयंती के महोत्सव में संपन्न होने जा रहा है इस श्रीमद् भगवत ज्ञान यज्ञ. और इस भागवती गंगा का आज छठवां दिन प्रकट हुआ है और छठवें दिन के इस गंगा में अवगाहन करने का सौभाग्य हम लोगों को प्राप्त हुआ है. बीते हुए 5 दिन में एक बात कहते आ रहा हूं, दोबारा उसी बात को मैं कहना चाहता हूं. जीवन में जब भाग्यों का उदय हो जाता है, जीवन में जब पुण्यों का उदय हो जाता है, तभी तो कीर्तन सत्संग प्रवचन में हम लोग आ पाते हैं, अन्यथा नहीं. बहुजन्म समर्जितेन सत्संगम च लभते यदा. संतों का दर्शन और सत्संग में आने के लिए अनंत जन्मों का पुण्य चाहिए. और आज हम सब लोगों का विशेष सौभाग्य है हमारे कथा के बीच में यहाँ जो संत भगवान पधारे हैं, हमारे सबके परम स्नेही परम श्रद्धेय महंत श्री माऊली महाराज जी कराड़े.
पूज्य महाराज श्री यहाँ आकर हम लोगों को दर्शन दिया, इसलिए मैं पूज्य महाराज श्री के चरणों में साष्टांग दंडवत प्रणाम करते हुए इस ज्ञान सत्र को प्रारंभ करूंगा। लेकिन आपको पता है, जब भागवत सत्र शुरू करने से पहले हमारी वाणी को ही पवित्र करते हैं और हमारे हस्त को ही पवित्र करते हैं। राधे राधे गोविंद गोविंद राधे
के पवित्र मुहूर्त पर जिन्होंने गौ माता को चराने के लिए प्रारंभ किया है। राजा परीक्षित जी को सुखदेव जी कह रहे, राजन मेरे भगवान की कितनी सुमधुर लीलाएं हैं। जो भगवान होते हुए भी अपने बाल गोपालों के साथ जो निर्गुण है, गुणातीत है, भावातीत है, जगतातीत है, रूपातीत है, कोई इंद्रियों को गोचर ना होने वाला निर्गुण भगवान ही आज गोपों के साथ सगुन बनकर लीला कर रहा है। इसका एक ही अर्थ हो सकता है, भगवान केवल भाव का भूखा है। देखना, हम बीते हुए कई बार श्रवण किया है, भगवान को कुछ नहीं चाहिए हम लोगों से। अरे भगवान को तो केवल जो भी देते हो वो प्यार से दे दो। आज हम हमारे आयोजक अनिल जी, गीते और सब उनका मित्र परिकर और हम लोग शिरडी साईं बाबा दर्शन के लिए गए थे। बहुत आनंद आया। वह अपने पुरोहित बालू काका का दर्शन और उनके माध्यम से बहुत अच्छा हमें दर्शन मिला है। वहां साईं बाबा को क्या चाहिए, वो हम नहीं समझे अभी तक, लेकिन वहां एक बात जरूर मुझे पढ़ने को मिली, श्रद्धा सबूर। अरे बाबा को जो भी समर्पित करोगे, लेकिन वो उनके पीछे सबसे महत्वपूर्ण बात होनी चाहिए श्रद्धा। अगर मन में श्रद्धा नहीं है, भाव नहीं है, विश्वास नहीं है, तो भगवान को नहीं मिलता। लेकिन भगवान तो गीता में कहते हैं, अरे तेरे पास जो भी हो, कोई बात नहीं है कि तुझे 50-100 रुपए का हार मिले, ये तो पैसे वालों का काम है। लेकिन तुझे एक पत्ता भी मिल जाए कई पेड़ का, वो मुझे भाव से समर्पित करना। अरे कहीं एक पुष्प भी मिले, वो भी मुझे देना, लेकिन वो भाव से देना। पत्रम पुष्पम फलम तोयम। केवल अगर इनमें से कुछ नहीं मिला तो फ्री का पानी तो मिल सकता है, तोयम, वो भी देना, लेकिन श्रद्धा के साथ। और एक बात ध्यान में रखना, भगवान उन्हीं को मिलते हैं जिनमें श्रद्धा होती है। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सहित इंद्रिया। जिनकी श्रद्धा होती है, भगवान उसी की भक्ति को देखकर वही रूप लेते हैं, वही लीला करते हैं। और आज वही दृश्य हम लोगों को देखने के लिए मिला है। भगवान को जो भी चाहिए वो श्रद्धा से समर्पित करना, भाव से समर्पित करना। और भगवान कहाँ है? एक बात बताऊं, भगवान तो ना मंदिर में है, ना मस्जिद में है, ना चर्च में है। लेकिन जहां भगवान नहीं है वहां हम भगवान को ढूंढने के लिए निकले हैं। कहाँ है भगवान? मुझे आज तक भगवान ना मंदिर में मिले, ना मस्जिद में मिले। मुझे तो भगवान आप लोगों में है, उस उनमें देखना है भगवान। तो फिर महाराज ये मंदिर, ये मस्जिद, ये इतने बड़े बड़े क्यों बने हैं? हम इतने ही ठिकाने पे नहीं कि सबके हृदय में राम देखने के लिए। तो मंदिर और मस्जिद, चर्च, इसका इसलिए आयोजन होता है क्योंकि इंसान की भावना वहां जाने से भक्तिमय होती है। जिसका भाव कहीं ना कहीं एक लक्ष्य होता है, इसलिए तो मंदिर में भगवान दिखते हैं हमें। शास्त्रों में संतों ने तो यह कहा है कि भक्त 3 प्रकार के होते हैं। एक भक्त तो वो है जो केवल मंदिर में ही भगवान को देखते हैं। प्यार से बोलो राधे राधे, जोर से बोलो ना, और जोर से बोलो। एक तो भक्त वो है जो भगवान को केवल मंदिरों में ही देखते हैं। लेकिन दूसरा भक्त तो वो है, इस धरती पे जितने भी प्राणी हैं सब में भगवान देखते हैं। लेकिन इससे आगे
एक भक्तों को कहा है, अरे जिनको सुनी चाहिए वशुपा के च पंडिता समदर्शना, सब जगह भगवान ही है, इतना ही नहीं उनको भगवान के अलावा कोई दृष्टि नजर ही आती नहीं। कहां पग डारू देखे अंधेरा, देखे तो सब वही नहीं घेरा। सब में तुझ में राम, मुझ में राम। आप एक बात बताइए, अगर आप में वही राम है तो मेरे में वही राम है, हम दोनों कौन हो गए फिर? दोनों एक तो है। और एक बात बताऊं, हम दोनों एक हैं, ये केवल बोलने के लिए नहीं। तो आज हमारे लोहसर ग्राम वासियों ने और हमारे कार्यकर्ताओं ने ये दिखाया, तुझ में राम और मुझ में राम। हमारे मुस्लिम बांधवों के भाई से यहाँ भागवत जी का पूजन कराया, तो इसका अर्थ है आप में और हम में कोई अंतर नहीं। इसका प्रैक्टिकल यहाँ देखने के लिए मिला है। और कई जगह ऐसा होता है सर, ऊपर वाले एक टेबल पे चाय पीते हैं, नीचे वाले ही झगड़ते हैं। कई होता है सब जगह, जिनकी शाम को खाने की आफत है वो झगड़ते हैं और वहां वो पार्टनर में काम करते हैं। हमें जहां रहना है, जहां हम रहने हैं, हम एक माँ के ही पुत्र हैं और वो हमारी माँ है धरती माँ। सभी यहीं से आए हैं और सभी यही जाएंगे। कभी धरती माँ ने कहा है कि तू मेरा नहीं है, तुझ में मैं समाई नहीं लूंगी। कभी गंगा ने कहा है तू मेरे में मत नहाना। ये हम लोगों की बुद्धि है। आप में और ये वो है, वो ये वो है। भगवान को कोई उम्र की कोई जरूरत नहीं है, ना कोई कुल की जरूरत नहीं, कोई जात की जरूरत नहीं है। संत महात्माओं ने यह भी कहा है, अरे भगवान के बाद जो भी जाएगा उसको अपना लेते हैं। संत तुकाराम महाराज जी ने कहा है, ऊंच नीच कही ने भगवंत तिष्ठे भाव भक्ति देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराचा भक्षी दैत्या घरी रक्षी प्रहलादासी, चरमरंग लगे रोहिदासा संगे कबीरा मागे शेले विनी। कबीरदास जी के साथ तो भगवान ने खुद काम किया है, लेकिन भगवान की भक्ति करते समय सबसे महत्वपूर्ण रखना है भाव। और पता नहीं उन ग्वाल बालों ने कौन सा भक्ति की है, कौन सी श्रद्धा और कौन सा भाव रखा है कि जगत नियंता भगवान परमात्मा जिसने ये सृष्टि को पैदा किया है, वो आज उन ग्वाल बालों के साथ गैया चराने के लिए जंगल में गया है। मैया ने कहा, लाला तुझे मैं जंगल में नहीं भेजूंगी, क्योंकि जंगल में तो कांटे होते हैं, कंकर होते हैं, हिंस्र पशु पक्षी होते हैं। तो कन्हैया ने कहा, मां मेरे सारे सगे संबंधी तो, मेरा मित्र परिवार तो गैया चराने के लिए जा रहा है, तो मैं भी जाऊंगा। तो मैया ने कहा, लाला तू बात तो मानने वाला नहीं है, फिर एक काम करना, ये जूते पहन के गैया के पीछे जाना। भाई जंगल में जाना है तो कंकर चुभेंगे, कांटे चुभेंगे। तो कन्हैया ने कहा, मां मैं जूते नहीं पहनूंगा। अरे लाला तुझे पता नहीं, तेरे नन्हे नन्हे से कोमल चरण हैं, कहीं कांटा चुभेगा तो मुझे कितना दर्द होगा। ये एक माँ का मेरे वात्सल्य, मेरे ठाकुर जी के प्रति एक वात्सल्य का भाव है। तो कन्हैया ने कहा, ना ना मैं नहीं पहनूंगा जूता। मैया ने कहा, क्यों? बोले, मैया अगर तू मुझे जूता पहना रही है तो जिस गैया को मैं जंगल में लेके जा रहा हूँ, क्या उस गैया के पैर में जूता है? और एक महत्वपूर्ण बात बताऊं, जिस जंगल में गैया चरा रहे थे ना, उसी जंगल में कंस मामा जी ने धेनुकासुर जैसे राक्षसों को भेजा जो पेड़ पौधों का विनाश करते थे। और मेरे कन्हैया ने और बलराम जी ने उन धेनुकासुर को भी मार डाला। पैर से बोलो राधे राधे। क्योंकि पैर से बोलो राधे राधे। मौली महाराज, ये मेरे पास आ गई पर्ची,
इसमें लिखा है, पूज्य शास्त्री जी कृपया मराठी में बताइए। आप बताइए मैं क्या करूं, मराठी में बताऊं या हिंदी में? सर आप आज आए हो, ये लोग कह रहे मराठी में बताओ। आप एक बात बताइए, इनको हिंदी समझ में नहीं आती? अगर इनको समझ में हिंदी नहीं आती तो इनके घर में छोटी बहू बड़ी बहू कौन देखता है? साजन चले ससुरा, ये कौन देखता है, आप या मैं? फिर उनको वो हिंदी समझ में आती है, फिर ये मेरी हिंदी उनको एलर्जी करती है। तो कोई बात नहीं भाई, दुकान में सामान तो रखना पड़ता है, ग्राहक को क्या चाहिए, नहीं तो दुकान कैसी चलेगी? पैर से बोलो राधे राधे। देखो आपको मराठी सुनना है ना, तो फिर जोर से राधे राधे बोलना पड़ेगा। इतने जोर से तो मैं मराठी कहने वाला ही नहीं, आपको जो करना है वो करो, मैं हिंदी में ही बताऊंगा। तो जोर से बोलो राधे राधे। आपण श्रीमद भागवताचं चिंतन करत असताना भगवान श्रीकृष्णाने भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्तांचा भाव पाहून त्या त्या पद्धतीचे रूप धारण करून त्यांच्यासोबत गौचारण लीला केलं। आणि त्या जंगलामध्ये जिथे गैया चारण्यासाठी माझे कन्हैया गेले, त्या जंगलामध्ये धेनुकासूर अशा या राक्षसाने तिथे वृक्षाचा उत्मात केली। ताड वृक्ष उपटणे, फेकून देणे, तोडणे, आणि जंगलातल्या त्या धेनुकासुरांना मारण्यासाठी माझे भगवान श्रीकृष्ण त्या जंगलामध्ये गेले आणि त्या धेनुकासुराला मारलं। कोणत्या धेनुकासुराला? जो जंगलातले झाडं तोडत होते, जे जंगलातले झाडं तोडत होते, फळं तोडत होते, झाडं उपटून टाकत होते, स्वतःच्या बिल्डिंगी बांधण्यासाठी सागाचे झाडं जंगलातून आणत होते, त्या धेनुकासुराला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण गेले। पण मला असं वाटतं त्या काळात एकच धेनुकासूर होता जंगलातले झाडं तोडण्यासाठी। आता किती धेनुकासूर जन्माला आलेत, किती वन विभाग खाती, वन विभागाच्या खात्यामध्ये जर आपण नोंद पाहिली तर नुसते झाड दिसत आहेत। आणि प्रॅक्टिकल मध्ये पाहिलं मग त्या धेनुकासुराला कोण मारायचं? बर किती धेनुकासूर? म्हणून कलियुगामध्ये प्रत्येक घराघरामध्ये राक्षस बसलाय। म्हणून भागवत कथेमध्ये नुसत्या राजाच्या आणि महाराजांच्याच गोष्टी नाहीयेत, सामाजिक परिवर्तन कसं व्हावं हे जर तुम्हाला कळायचं असेल तर भागवत कथा ऐका म्हणजे कळेल। या कथेच्या माध्यमातून वृक्षारोपण कसं जतन करावं हे माझ्या भगवान श्रीकृष्णाने शिकवलं। मग तो कोणी का असेल ना, जो वृक्ष तोडत असेल त्याला दंड सारखेच। म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्या धेनुकासुराचा वध केला। आणि कलियुगामध्ये म्हणून मी नेहमी सांगत असतो, पूर्वीच्या राक्षसांना मारण्यासाठी रामाला एकच अवतार घ्यावा लागला, कारण पूर्वी एकच राम होता, म्हणून एकच रावण होता, म्हणून राम एक झाले आणि त्या रावणाला मारलं। कंस एकच होता म्हणून भगवान कृष्ण झाले आणि त्या कंसाला मारलं। पण आज एवढं दुर्दैव आहे, दिल्ली सारख्या ठिकाणी किती कंस जन्माला येत आहेत। महाराष्ट्रामध्ये दररोज पेपर पाहतोय, किती बलात्कार, किती खून दरोडे, हे एवढे कंस मारण्यासाठी, एवढे राम मारण्यासाठी, एवढे रावण मारण्यासाठी एवढे राम आणायचे कुठून? पैर से बोलो राधे राधे। कलयुग में रावण बैठा है हर घर घर में, इतने राम कहां से लाएंगे? एवढे राम आणायचे कुठून?
पण कलियुगामध्ये एकच काम करायचं, एवढे रावण मारायचे असतील तर रामाची गरज नाही, मग फक्त राम नामाची गरज आहे. प्यार से बोलो राधे राधे. म्हणून माझ्या भगवान श्रीकृष्णाने वन विभागाची चांगल्या पद्धतीने रक्षा केली, या कथेत आपल्याला शिकण्यासाठी मिळते. एक दिवशीचा प्रसंग आहे. कन्हैया ज्यावेळेस जंगलामध्ये जात होते गायी चारण्यासाठी, तर मी तुम्हाला कालच सांगितलं कन्हैयाची गायी चारण्याची पद्धत कशी होती आणि आपण इकडे गायी चारतो त्यांची पद्धत कशी आहे. माझे कन्हैया नेहमी घरून गायी सोडल्या की ते गायीच्या पुढे चालायचे, गायी त्यांच्या पाठीमागे चालायचे. म्हणून तर त्यांना गोपाल ही संज्ञा आहे, हे नाव आहे. गोपाल शब्दाचा अर्थ काय आहे? गोनाम इंद्रिय, आणि पाल म्हणजे रक्षा करणारा, पालन करणारा, त्यांच्यावर अधिकार गाजवणारा, त्यांचा सांभाळ करणारा गोपाल. माझे कन्हैया जंगलामध्ये जायचे आणि त्यांचे एकच स्टाईल, जंगलामध्ये गेल्यानंतर पायावर पाय टाकायचा, टेडी टांगवाले ज्याला म्हणतात, आणि हातामध्ये मधुर बन्सी घ्यायची. गायी जंगलामध्ये चरायला लांब लांब गेल्या ना, तर त्यांना परत आणण्यासाठी माझे कधी कन्हैया गायीच्या पाठीमागे नाही गेले. एक बन्सीची तान ओढली की सर्व गायी कान वर करून बघायचे, माझा मालक आवाज देतोय, माझा स्वामी आवाज देतो, आणि सर्व गायीने त्या कन्हैयाच्या बन्सीच्या आवाजाच्या दिशेने यायचे. एवढी ताकद त्या बन्सीच्या स्वरामध्ये होती. एके दिवशीचा तो एवढा गोड प्रसंग आहे. राजा परीक्षितीला सुखदेवजी सांगतात, राजन, सर्व सर्व गोपाल आपल्या घरचं टिफिन नेत होते जेवण्यासाठी जंगलामध्ये, की त्याला आपण आधुनिक शब्दामध्ये वनभोजन म्हणूया. आपण कधी कधी घरी जेवायचा कंटाळा आला म्हणजे आपण सर्व मित्र कंपनी वनभोजनाचा आनंद घेतो. पण माझे कन्हैया वनभोजनासाठी जात होते ना, तर तेव्हा सर्व मित्र कंपनी जे भोजन आणत होते ते सर्व एकत्र करून खात होते. आणि एक दिवस काय घटना घडली, ते सर्व भोजन करत असताना, एकूण एकाची भाजी घेत असताना, एकूण एकाची पुरी चपाती घेत असताना ब्रह्मदेवाने वरून पाहिलं. मी असं ऐकलं की या मृत्यू लोकामध्ये साक्षात निर्गुण परब्रह्म सगुण रूपात अवतार घेतला. ते सगुण ब्रह्म पाहण्यासाठी ब्रह्माजी आले. तर ब्रह्माजीने पाहिलं, अरे अरे, हा भगवान, हा देव जो मित्रांचं उष्ट खातो, त्यांनी लोणचं दिलं नाही म्हणून त्याला मारायला धावतो, शक्यच नाहीये, हा देव असूच शकत नाहीये. ज्याला भोग लावण्यासाठी वेद शास्त्रामध्ये ब्राह्मण देवता मंत्र म्हटल्याशिवाय जो भोगच स्वीकार करत नाहीये, म्हणून ब्राह्मणांना म्हणावं लागतं, नाभ्यासीदंतरिक्षगोशेषनो देव. अरे मंत्र म्हणल्याशिवाय ज्याला भोग लागत नाही तो परब्रह्म इथे मित्रांचं उष्ट खातो, शक्यच नाहीये हा देव असणं. मग ब्रह्मदेवाला असं जाणवलं, हे जर परब्रह्म आहे, हे जर भगवान आहेत, तर यांची परीक्षा घेऊया. प्यार से बोलो राधे राधे. बरं मला एक सांगा, परीक्षा कुणी कुणाची घ्यायची असते? परीक्षा कुणी कुणाची घ्यायची असते? विद्यार्थ्याने शिक्षकाची परीक्षा घ्यायची असते का शिक्षकाने विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायची असते? बोलत जा. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायची असते.
बापाने मुलाची परीक्षा घ्यायची असते का मुलाने बापाची परीक्षा? आज मौन धरलं का तुम्ही? बापाने मुलाची परीक्षा घ्यायची असते, पण इथं उलट नेमकं घडलं, मुलगा बापाची परीक्षा घ्यायला निघाला. प्यारशे बोलो राधे राधे. कारण सांगतो, आपण दुसऱ्या दिवशी सृष्टीचा उत्पत्ती पाहत असताना जयाची नाभी कमल से, ज्याच्या नाभी कमलातून ब्रह्माजीचा जन्म झाला, म्हणजे भगवंताचा मुलगा कोण? ब्रह्मदेव. इथं मुलगा बापाची परीक्षा घ्यायचं ठरवतो. मग काय केलं ब्रह्मदेवाने? त्या जंगलामध्ये असणाऱ्या गायी, वासरं, छोटे छोटे बछडे हे सर्व चोरून घेऊन गेले सत्य लोकामध्ये. मग कणियानींचे जेवण वगैरे झालं आणि एक मित्र म्हणाला, अरे कृष्णा, गायी जास्त लांब गेल्यात असं जाणवते, तू गायींना ओळवून आण. आणि मग कन्हैया गायीच्या पाठीमागे धावले. खूप अंतरावर गेले तरी गायी दिसत नाहीत. पाठीमागे आले तर इकडे गोपाळही दिसत नाहीत. हे पण चोरून घेऊन गेले. म्हणजे नाही गायी नाही मित्र. भगवंताच्या लक्षात आलं, डोळे बंद केले. अच्छा, ये तो बेटे का ही प्रोग्राम लग रहा है. हा कार्यक्रम कुणाचा आहे? मुलाचाच आहे. मग माझ्या कन्याने काय केलं? अरे ज्याला विश्व एका क्षणामध्ये निर्माण करता येतं, ज्या ब्रह्मांडावर ज्याची सत्ता आहे, त्याला गायी आणि वासर निर्माण करणं अवघड आहे. माझे कन्या गायी स्वतः अंगाने झाले, छोटे छोटे बछडेही स्वतः झाले, ग्वाल बालही स्वतः झाले आणि घरी गेले. व्यवहार जशास तसा. ब्रह्मदेवाला असं वाटलं, गायी आणि गोपाळ हरवल्यामुळे बोबाटा उठेल, सगळे कावरावैरा धावतील, पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवतील, न्यूज दाखवतील, गुम हो गया. पण हा काहीच प्रकार झाला नाही. कार्यक्रम अगदी व्यवस्थित चालू आहे. ब्रह्मदेवाला असं वाटलं, नेमकं चाललं काय म्हणून खाली पाहिले. खाली येऊन पाहिलं तर ग्वाल बाल जशास तसे. ब्रह्मदेव म्हणाला, नेमकं डबल रोल कधीपासून सुरू झाला? वर पण तेच, खाली पण हेच, का ते तर नसतील आले? म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा सत्य लोकांमध्ये पाहिलं तर ते तिथे आणि हे इथे. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, हे परब्रह्मच आहे. पण ब्रह्मदेव सत्य लोकात परत जाण्याच्या अगोदर माझ्या भगवान श्रीकृष्णाने काय लीला केली माहितीये? स्वतः ब्रह्मदेव तयार झाले आणि ब्रह्मदेवाच्या खुर्चीवर जाऊन बसले आणि वॉचमनला सांगितलं, हे आजकल ज्यादा बहिरुपिया घुम रहे. बहिरुपिया कळतं? पोलिसाचं सोंग घेऊन येणारे, 2-3 रुपये मागणारे. आणि त्यांच्याच वॉचमनला सांगितलं, एखादा ब्रह्माजी म्हणून येईल, त्याला धक्के मारून बाहेर काढा. आता भगवान ब्रह्माजी बनले, सिंहासनावर विराजमान झाले आणि ओरिजिनल ब्रह्मा जेव्हा आतमध्ये यायला लागले, चौकीदाराने विचारलं, ए बाबा कुठं निघालात? ब्रह्मदेव म्हणाला, माझ्या चौकीदाराने रात्री 90 तर नाही ना मारली, मालकालाच घराच्या बाहेर काढतायत. अरे डोकं ठिकाण्यावर आहे का तुमचं? अरे मी ब्रह्मा. एक चौकीदार म्हणाला, खोटं पण रेटून, अरे दिसतो किती छान तू, बहिरुपये, चल याला 5 रुपये द्या ना वाटी लावा. ब्रह्मदेवाची तर एवढी उतरवली त्यांनी. अरे मला 5 रुपये भिकारी समजताय? एक म्हणाला, एक काम कर ना, हा दिसतोय मात्र आपल्या मालकासारखा सेम टू सेम, आपल्या मालकाकडे पाठवा, नक्कीच याला 2-4 किलो जास्त गहू मिळतील. आणि मग त्याला ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, माझ्या जागेवर दुसरा ब्रह्म कोण आहे? मग ब्रह्मदेवाने डोळे झाकून विचार केला तर ब्रह्मदेव म्हणाले, बरोबर आहे, मी तर फक्त डुप्लिकेट प्लास्टिकचं खेळणं आहे, ओरिजिनल तोच परब्रह्म आहे आणि तोच ब्रह्म आहे. प्यारशे बोलो राधे राधे. ओरिजिनल तोच आहे. म्हणून आपण सगळे पार्ट डुप्लिकेट आहे. आपलं जीवन म्हणजे फक्त एक खिलवणं आहे, आपला मालक वेगळाच आहे. म्हणून जीवनाला कधी सत्यता म्हणायची नाही. हे जीवन जे आहे ना माणसाचं, हे एक नाटक आहे, नाटक.
जीवन हे एक माणसाचं नाटक आहे सर. एका सायंटिस्टने सांगितलं लाईफ इज द ड्रामा. ड्रामा मीन्स नाटक. पूर्ण जीवन एक नाटक आहे. तुम्ही नाटक कधी पाहिलं का बाबा? नाटक पाहिलं का तुम्ही गुरुजी? पूर्वीच्या जमान्यामध्ये पिक्चरच्या टॉकीज नव्हत्या म्हणून गावोगावी नाटक असायचे. रामलीला, कृष्णलीला. तेव्हा नाटकामध्ये पार्ट बनवल्या जायचे. मग पार्ट कुणाला बनवायचे माहितीये तुम्हाला? मग गावची जी यात्रा कमिटी होती ती गावात पार्ट द्यायची. मग यात्रा कमिटीने विचार केला, जसं आपण नवरात्र जन्म महोत्सव करतो काल भैरवनाथ भगवंताचा, जशी ही कमिटी आहे, जसे हे तरुण वर्ग आहे, यांनी ठरवलं यावर्षी नाटक करायचं. मग पार्ट कुणाला द्यायचे? मग पार्ट, मुख्य पार्ट राजा, राणी, पंतप्रधान, शिपाई. आता राजा कुणाला बनवायचं? राजा कुणाला बनवायचं? कारण राजा बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी गुण असले पाहिजे, पर्सनॅलिटी असली पाहिजे, त्याची दिसायला सुंदर असला पाहिजे. मग गावातला एक माणूस शोधला आणि त्याला सांगितलं, राम भाऊ तुला राजाचं पार्ट करायचं आपल्या जत्रेमध्ये. तो म्हणला कसं शक्य आहे? का आपण पाटलाकडे सालानी आहे. सालानी शब्द कळतो? महिन्याने आहे. मी नोकर आहे पाटलाचा आणि कसं शक्य आहे मला? ते म्हटले कोणत्या पाटलाचा? अमुक अमुक पाटलाचा. ही कमिटी त्याच्याकडे गेली आणि पाटलाला सांगितलं तुमचा जो नोकर आहे ना दिसायला सुंदर आहे, त्याला राजाचं पार्ट द्यायचं म्हणून त्याला 8 दिवस नाटकासाठी सुट्टी द्या. पाटील म्हणाले अतिशय उत्तम, गावाचा कार्यक्रम आहे, माझ्या नोकराला सुट्टी, त्याला राजा बनवा. बाकीचे म्हणाले पंतप्रधान, प्रधान कुणाला बनवायचं? प्यारशे बोलो राधे राधे. म्हणाले पाटलाला प्रधान बनवणार. पाटलाला काय पार्ट दिलं? प्रधानाचं. आणि नोकराला पार्ट कशाचं दिलं? राजाचं. प्रॅक्टिस सुरू झाली आणि जेव्हा रियल शो स्टेजवर आले आणि जे पार्ट घेतात ना त्यांच्या डोक्यात एकच पाहिजे, ऑडियन्सला आपला परफॉर्मन्स एकदम परफेक्ट वाटला पाहिजे आणि त्यांची दाद भेटली पाहिजे. हे त्या एकेका नाटकातल्या पार्टाचं कर्तव्य असतं. उत्तम मंचवर नाटकाला प्रारंभ झाला. पडदा ओढला, राजा आला आणि राजाने आवाज ठोकला, प्रधानजी. लगेच प्रधान धावत धावत आला. जी मालिक, आता ओरिजिनल मालिक कोण होता तुमच्या लक्षात आलं, पण जी मालिक मेरे जूते ले आओ, लगेच त्याने जूते जूते. प्रधान जी मेरी शॉल ले आओ, मेरा दुपट्टा ले आओ. तो धावत होता पुढे पुढे आणि पडदा पडला. दोघं आतमध्ये गेले आणि राजा म्हणतो मालक उद्या कोणत्या शेतात जायचं? का? पडद्याच्या बाहेर तो राजा आणि पाठीमागे नोकर. याचा अर्थ लाईफ इज द ड्रामा. जीवन एक नाटक आहे. पडदा ओपन झाला की आपल्याला पार्ट दिले देवाने. देवाने आपल्याला पार्ट कोणते दिलेत माहितीये? अरे तुम्हाला एका आईचा मुलगा होण्याचं पार्ट दिलं, एका स्त्रीचा पती होण्याचं पार्ट दिलं, एका डिपार्टमेंटचा साहेब होण्याचं पार्ट दिलं, एका देशाचा नागरिक होण्याचं पार्ट दिलं, एका धर्माचा अनुयायी होण्याचं पार्ट तुम्हाला दिलं, एका मुलाचा बाप होण्याचं पार्ट दिलं, एका मुलीचा जावई होण्याचं पार्ट दिलं आणि एका मुलाचा सासरा होण्याचं पार्ट तुम्हाला दिलं. एवढे पार्ट तुम्हाला देवाने दिले. संसारात आलात ना तर बापाचं पार्ट चांगलं नीट निभवा, नाही तर तुम्ही फेल व्हाल. म्हणून भगवंताने हे पार्ट दिले आणि याला चांगलं निभवा. म्हणून तर गीतेमध्ये कर्माला प्राधान्य दिलं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. बर तुम्ही म्हणाल लाईफ इज द ड्रामा. ठीक आहे, जीवन नाटक आहे, पण नाटक म्हटलं की सूत्रधार आला. मग या नाटकाचा सूत्रधार कोण आहे? धिस इज अ गॉड. कोण?
गॉड. गॉड म्हणजे काय रे? देव. गॉड शब्दाची स्पेलिंग काय? GOD. बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले. तू एवढी सुंदर बासरी वाजवतो की आमचं चित्त जाग्यावरच राहत नाही. म्हणून त्या बासरीच्या कणयाचं काय वर्णन त्या गोपीने केलं एका सुंदर गीताच्या माध्यमातून आपण श्रवण करणार आहोत. म्हणून सर्व माझ्या श्रोतृवर्गांना विनंती आहे, कृपया याचा भरभरून आनंद घ्यायचा. हात वर करून मोठ्या प्रेमाने याचा आपण सर्वांनी आनंद घ्यायचा. हरिबोल.
त्या गोपी कन्हैयाला म्हणतात, अरे कान्हा, तू ज्या वेळेस बासरी वाजवतो ना, बंशी वाजवतो ना, त्यावेळेस आम्ही सर्व काम धंद विसरून जातो. आणि अशा प्रकारे माझ्या कन्हैयाने त्या ब्रजभूमीमध्ये अनेक गोचारण लीला केल्या. पण एक वाक्य सांगू तुम्हाला, माझे कन्हैया ज्या ज्या वेळेस गायी चारून घरी येत होते, त्या वेळेस माझ्या कन्हैयाने आई बाबाचं दर्शन घ्यायला कधी विसरले नाही. राजा परीक्षितीला सुखदेवजी सांगतायत, राजन, तुमेव माता च पिता तुमेव बंधू च सखा तुमेव विद्या द्रविणं तुमेव. म्हणजे तूच माझी माता, तूच माझा पिता. हे ज्याला संत महंत, जपी तापी, संन्यासी सर्वजण त्या भगवंताला तूच माझा सर्वस्व आहे असा परमात्मा सुद्धा कोणातरी विभूतीच्या पाया पडतो, कुणातरी आई वडिलाच्या पाया पडतो. कारण वाक्य सांगू तुम्हाला, जगात देवापेक्षा कोण मोठा असेल तर ते फक्त आपले आई वडील. जगात देवापेक्षा कोण मोठा असेल तर ते फक्त आपले आई वडील. म्हणून मी नेहमी सांगत असतो, देवाची पूजा नाही करता आली तरी काही हरकत नाहीये, कारण तुमच्या वाचून देव उपाशी बसला नाहीये. पण आई वडिलाची पूजा, आई वडिलाची सेवा अवश्य करा. तुम्ही म्हणाल, का नेमकं तुम्ही आई वडिलाला प्राधान्य का देता ईश्वरापेक्षाही? त्याचं कारण सांगू. देवाची सेवा केल्यानंतर आई वडील मिळतात असं जगाच्या पाठीवर एकही उदाहरण नाही. देवाची सेवा केल्यानंतर आई वडील मिळतील असं जगाच्या पाठीवर मला तरी उदाहरण माहिती नाही. पण एक वाक्य सांगतो, आई वडिलाची सेवा केल्यानंतर देव मात्र 100% मिळतो. कारण ज्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आपण विराजमान आहात, ज्या महान वैष्णव संप्रदायाचे आपण पाईक आहात, त्या वैष्णव संप्रदायाचे इष्ट देवता विठ्ठलनाथ भगवान. जर यांची पूर्व पिटिका इतिहास आपल्याला माहिती असेल, पंढरपूरला का आले तर केवळ मातृपितृच्या सेवेला जो अहर्निशी मानणारा भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असताना आई वडिलांच्या सेवेचं अनेक श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्यासाठी साक्षात द्वारिकेचा राणा विठ्ठल परमात्मा पंढरपूरला आला. आई वडिलाच्या सेवेचं एवढं श्रेष्ठ फळ असतं. म्हणून आई वडिलांची सेवा करण्याचा संदेश माझ्या कन्हैयाने या लीलेतनं आपल्याला दिला. कधी कधी कन्हैया आईला एवढे त्रास द्यायचे, आणि लहान मुलांचा त्रास देणं हा जन्मसिद्ध हक्क आहे. माझ्याकडे कधी कधी काही प्रश्न घेऊन येतात, महाराज आमचं बाळ खूप त्रास देतं. मी म्हटलं बाळ नाही देणार तर मग काय बाळाचा बाप देईल? अरे त्रास देण्याचं वय तर बाळाचंच आहे ना, मस्ती करण्याचं वय तर बाळाचंच आहे. त्याला ज्याच्या त्याच्या वयात त्याची मस्ती झालीच पाहिजे. ते रडणार, ते खेळणं मागणार. का असं कधी ऐकलं एखादे 90 वर्षाचे बाबा तुम्हाला खेळणं मागताय?
नाही, कारण त्यांनी कितीतरी खेळणे मोडलेले असतात, म्हणून ते आता मोडायच्या वेळेवर आलेले असतात. म्हणून ज्याची त्याची वय मर्यादा, ज्याची त्याची कर्म हे ज्याच्या त्याच्या वयानुसार शोभते. कन्हैया माझ्या यशोदा मैयाला, यशोदा मैया माझ्या कन्हैयाच्या आईचं नाव आहे. नाव किती सार्थक आहे बघा. यशोदा शब्दाचा अर्थ काय? यशम ददाती इति यशोदा, जी अखंड यश देते आणि जिच्या सानिध्यात राहिल्यानंतर अखंड यश प्राप्त होते, ती यशोदा मैया. कधी कधी कन्हैया म्हणायचे, मैया मी तुझा नाहीये, नाही का? आई, छोटे छोटे मुलं म्हणतात मी तुझा नाही, मी बाबाचाच आहे. छोट्या मुलांची ही वात्सल्याची एक लाडाची भाषा असते. मग आईला वाईट वाटायचं, हे असं बोलू नको, तुला काय पाहिजे ते मी देईन. आणि एक दिवशी असा प्रसंग झाला, शरद पौर्णिमेची रात्र होती आणि माझ्या कन्हैयाने मधुर अशी त्या निधिवनामध्ये, त्या कुंजवनामध्ये बासरी वाजवली. आणि माझी कन्हैयाची एवढी सुंदर बासरीचा आवाज पाहून साऱ्या ब्रजगोपी धावत आल्या. आणि ब्रजगोपी धावत आल्याच्या नंतर त्या गोपीने कन्हैयाला विचारलं, का रे तू आम्हाला का बोलवलंय आणि ही वेळ आहे का बोलवण्याची? कन्हैया म्हटले, तुम्हाला मी मिस कॉल दिला होता, तुम्हाला पत्र पाठवलं होतं, मग तुम्हाला बोलवलं कोणी? तू बासरी नाही वाजवली, मी वाजवली, मग तू आम्हाला बोलवलं बासरीने वाजवण्यात? कन्हैया म्हटले, मी कशाला बोलवू तुम्हाला? एक म्हटले, हा खूप खोटा आहे, माहितीये तुला, हा माग पहिला चोर आहे, काळा आहे, कलुटा आहे. त्या ब्रजगोपीची तो अधिकार होता. आणि हा खरं कधी बोलणार? आयुष्यात यांनी कधीच खरं बोललं नाही. एक म्हणाली, तुला माहितीये मी जे माझ्या हातात कामधंदे ते सर्व सोडून इथं धावत आली. सासू ओरडत होती कुठे चालली म्हणून, तरी मी सासूला आवाज न देता इथं आली. कन्हैया म्हणाले, गोपी एक मला सांग, ठीक आहे तू इथे आलीस तर काही हरकत नाही, पण तुला माहितीये का शास्त्राची भाषा? अगं पतिव्रते स्त्रीने पतीला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पाय सुद्धा टाकायचा नसतो. पतिव्रते स्त्रीने पतीच्या एकाही शब्दाचं उल्लंघन करायचं नसते. हे पतिव्रतेचे उत्तम लक्षण आहे. आणि तुम्ही या वेळेला आपला घरदार प्रपंच सोडून इकडे आला. एक गोपी जरा जास्त शिकलेली होती, तिच्यामध्ये टेस्ट डेअरिंग होती, म्हणजे अर्थातच ती 1-2 फॉर्म भरलेला असेल तिने. म्हणजे डेअरिंग म्हणजे ती म्हणाली, ए तू आम्हाला पतिव्रता धर्म शिकवू नको, तू आम्हाला पतिव्रता धर्म शिकवू नकोस, आम्हाला कळतं ना पतिव्रता धर्म काय आहे. पण मला एक सांग, मी जो प्रश्न तुला विचारतो त्या प्रश्नाचं मला उत्तर दे आणि मग तू पतिव्रता धर्म आम्हाला शिकव. कन्हैया म्हटले, चल विचारतो, काय म्हणणं तुझं? ती गोपी म्हणाली, ऐक मी तुला प्रश्न विचारते. एक मिलिटरी मॅन होता. कन्हैया म्हटला, इथं कशाला मिलिटरी मॅन आला था? ते बोलते, बघ मी तुला प्रश्न विचारते, तू उत्तर दे फक्त. कन्हैया म्हटले, मग तो देशाचं संरक्षण करत होता आणि देशाचं संरक्षण करत असताना त्याच्या आई वडिलांनी त्याचं लग्न करून दिलं. आणि लग्न झाल्यानंतर लग्न करून घरी आला आणि घरी आल्याबरोबर रात्रीच्या 12 वाजता त्याला एक
वाघा बॉर्डरवरनं फोन आला आणि तेवढ्यात फोनवर ज्येष्ठ साहेबांचा फोन होता आणि सांगितलं, अरे पिंटू, तू ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीत तू लगेच या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर निघून ये. कारण परप्रांतीयांची घुसखोरी होत आहेत, आतंकवादी या भारतात येत आहेत. हा म्हणला, आपल्या सरकाराची परवानगी आली का? ते साहेब म्हणले, सरकाराची परवानगी पाहण्याची गरज मला नाही. जे आपल्यावर अतिक्रमण करतील त्यांना डायरेक्ट उडवणे हे आपल्या डोक्याचा विचार आहे. तू लगेच ज्या परिस्थितीत आहे तसाच निघून ये. रात्रीच्या 12 वाजता त्यांनी आपली बॅग भरली, कपडे इस्त्रीचे बॅग मध्ये टाकत होता. कालच ज्याचं लग्न झालं त्याची पत्नी आली. विचारलं, का हो, बॅग कुठे भरला, कुठे निघाला एवढ्या रात्री? तो म्हणला, अगं मला आता वाघा बॉर्डरवरनं अर्जंट फोन आलाय आणि मला देशाच्या रक्षणासाठी अर्जंट निघायचं आहे. ती म्हणाली, काय बोलताय? अहो, जरा डोकं भाण्यावर आहे का? कालच आपलं लग्न झालं आणि तुम्ही आज मला सोडून निघालात? तो म्हणला, प्लीज, या देशाचं मी अन्न खातो, या देशाची मी सरकारची मी पगार घेतो, मला या देशाच्या रक्षणासाठी जाणं अतिशय गरजेचं आहे. पहिला मी देशभक्त, नंतर मी तुझा पती आहे. ती म्हणाली, हो, तुम्हाला माहितीये का मी तुमच्यावर किती प्रेम करते? तो मला, बस कर हे नाटक, मला माहितीये तू माझ्यावर खूप प्रेम करते. मग ती म्हणली, मी तुमच्या वाचून जगू शकत नाही. जिएंगे साथ और मरेंगे ही. तो बोलला, पहिले मला देशाचं रक्षण करायला जाऊ दे. ती म्हणली, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मग त्यांनी एक आयडिया केली, पॉकेट काढलं, पॉकेटात एक छानसा त्याचा फोटो होता, त्याने बायकोला दिला आणि म्हणाला, हे बघ, तू जर माझ्या वाचून राहू शकत नाही ना, मग एक काम कर, मी तर जाणार, तू काही केलं तरी मी जाणार, पण हा जो फोटो आहे ना, सकाळी तू उठली की ब्रश घ्यायचा, त्याच्यावर मिश्वा किंवा दंतक्रांती घ्यायची, रामदेव बाबाचा पेस्ट घ्यायचा, दुसरा नाही, कारण तो स्वदेशी आहे, आणि माझ्या फोटोचे दात घासायचे. नंतर तू चहा घेण्याच्या अगोदर मला चहा फोटोला पाजायचा, मग तू प्यायचा. जेवण करतानाही तेच करायचं. आता पत्नीला सांत्वना दिली. ही गोष्ट एक गोपी त्या कन्हैयाला सांगते, ऐक, पतिव्रता धर्म काय असते तुला शिकवते. आणि तो निघून गेला. ही पत्नी खूप पतिव्रता होती. या मुलीचं खरंच त्या मुलावर अत्यंत प्रेम होतं, म्हणून तिने दुसऱ्याच दिवशी छानसा एक त्या फोटोचा पुतळा बनवून आणला आणि त्याला खुर्चीवर बसवलं आणि तिची रुटीन चालू. सकाळी उठली की ब्रश घेणे, त्याचे पुतळ्याचे दात घासणे, त्याला चहा पाजणे, नंतर ती पिणे, त्या पुतळ्याला जेवू घालणे, म्हणजे असंच. आणि मग ती जेवणी, तिचा नियम चालू. गेली 8 ते 10 वर्ष झाले तो नियम चालूच. एक दिवस काय झालं, पावसाळ्याचे दिवस होते आणि अचानक तिचा नवरा ड्युटीवरनं घरी आला आणि दरवाजा लावलेला होता. तिच्या नवऱ्याने दरवाजा खटखटला. ही त्यावेळेस त्या पुतळ्याला जेवण खाऊ घालत होती. मग ती गोपी म्हणते, कन्हैया, आता मला सांग, त्या मुलीने काय करावं? त्या पुतळ्या रूपी नवऱ्याला जेवू घालावं का बाहेरचा दरवाजा उघडावा? कोण देईल माझ्या प्रश्नाचं उत्तर? काय करावं सर त्या मुलीने? त्या पुतळ्याला जेवू घालावं का बाहेरचा दरवाजा उघडावा? प्रश्न अतिशय सोपा आहे. काय करावं त्या मुलीने? काय करावं? कोण देईल माझ्या प्रश्नाचं उत्तर?
गीते पाटील दिसत नाहीत आज. आज चोरी चोरी चुपके चुपके पीछे से क्यों कथा सुन रहे हो? हाँ? काय करावं त्या मुलीने? हे म्हणले काही करू दे, आपल्याला घेणं घेणं नाही, आपलं चालू आहे. कोण देईल माझ्या प्रश्नाचं उत्तर? काय केलं पाहिजे त्या मुलीने? पुतळ्याला जेव घालावं आणि ते बिचारा पावसात भिजते बाहेरून आलेलं, बॅगा आहे 2 खांद्यावर. तुमचं म्हणणं काय आहे सर? आपलं काय म्हणणं आहे? एक मिनिट शांत राहा. मी ज्याला प्रश्न विचारेल त्यानेच उत्तर द्यायचे. सर, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. मी तुमच्याकडे प्रश्न घेऊन येतो, त्या मुलीने नेमकं करावं काय? हॅलो, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? काय करावं त्या मुलीने? इकडनं सरांचं म्हणणं आहे दरवाजा उघडावा, पण आपण येऊया जनतेचा कौल. जनतेचं काय म्हणणं आहे? 40% जनता म्हणते दरवाजा उघडावा, 60% जनता म्हणते त्या पुतळ्याला जीव घालावा, आणि तुमचं म्हणणं काय आहे? दरवाजा उघडावा. आपलं नाव काय सर? वारे, सुभाषजी वारे. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया, कारण अगदी उत्तर बरोबर दिलं. कारण आहे, आता ओरिजिनल आल्यानंतर मातीची काय पूजा करायची हो? ओरिजिनल बाहेर आलाय ना. म्हणून भगवंताची पूजा करताना त्या भगवंताला म्हणायचं, किती दिवस तुझ्या फोटोची पूजा करायची आम्ही? एकदा तरी दर्शन दे ना, एकदा तरी माझ्याशी बोल ना. एक वाक्य सांगू, कारण फोटोची पूजा केल्याने कधी पोट भरत नाहीये. ठीक आहे, जोपर्यंत त्याच्याकडे भाव जागृत होत नाही तोपर्यंत फोटोची मूर्तीची पूजा करायची. आणि त्याला एकच म्हणायचं, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण. किती दिवस? वाक्य सांगू, शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात ना हो. शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात ना हो. मेरे काल भैरवनाथ, तेरे दर्शन से क्या दिल भरे जब तक मुलाकात ना हो. अरे येतोय आम्ही दरवर्षी तुझ्या दरबारात, 4-4 तास बसतोय रे, पण कधीतरी दर्शन दे ना, बोल ना. ही भावना जागृत होणं गरजेचं आहे. म्हणून ती गोपी म्हणते, अरे कन्हैया, आता त्या मातीच्या पुतळ्याची पूजा करायची गरज नाही, ओरिजिनल आल्यानंतर. कन्हैया म्हणला, नेमकं तुला म्हणायचं काय? महत्वाच्या मुद्द्याकडे ये. ती म्हणाली, हे बघ, जसं त्या मुलीने मातीची पूजा सोडून देऊन त्या थर्माकोलच्या पुतळ्याची पूजा सोडून देऊन ओरिजिनल पतीकडे धावली, तसं ते घरचे आमचे आहेत, ते या मातीच्या पुतळ्याचे, या पंचतत्वाचे, या पुतळ्याचे पती आहेत, पण आत्म्याचा मालक तू आहेस. मी मांशी जीवलोके जीवभूत सनातना. मी तुझा अंश आहे, तू माझा अंश आहे. तू खरा पती आमचा आहे, ते आमच्या शरीराचे आहे. तू भेटल्यावर त्यांची गरज काय? याच्यातला भाव समजून घ्या. मग कन्हैयाने विचारलं, हे गोपी हो, काय इच्छा आहे तुमची? त्या गोपीमध्ये वृषभान दुलारी श्री राधा राणी होती. ललिता, विशाखा, साऱ्या त्या गोपींचे नाव आहेत. मग त्या गोपी म्हणाल्या, शरद पौर्णिमेची रात्र आहे, मला तुमच्यासोबत रास करायची. आणि म्हणून भागवतामध्ये महारासाचा आनंद त्या गोपीने घेतला. गोपीने घेतल्यानंतर शरद पौर्णिमेच्या त्या पवित्र मुहूर्तावर महारास लीला संपन्न चालू होती. पण चालू असताना एका गोपीला थोडासा इगो झाला, अहंकार झाला.
अरे हा तर आमच्यासोबत नाचतोय, बागडतोय, खेळतोय. एक म्हणाली, ए ए अरे किती वेळ झाले आपण नाचतोय, मला तहान लागली, पाणी आण. एक म्हणाली, हे बघ माझ्या पायाचं घुंगरू पडलं, जरा शोधून दे. कन्हैया या गोपींचा, कारण एक वाक्य सांगू तुम्हाला, देव भक्ताचे अनेक अपराध सहन करतो, पण देव भक्ताचा अहंकार तीळ मात्रही सहन करत नाही. कारण अहंकार सहन करत नाही. मग त्या गोपी कायरा वैरा धावायला लागल्या. अरे जो आपल्या सोबत खेळत होता, जो बागडत होता, तो परमात्मा गेला कुठे, गेला कुठे, म्हणून त्या विरहने धावत होत्या. आणि धावता धावता आतापर्यंत ज्या माझ्या कन्हैयाने लीला केल्या, आतापर्यंत तो या ब्रजभूमीमध्ये जन्माला आल्यापासून या ब्रजभूमीचा कायापालट झाला होता. त्या विरहाने त्यांनी जे गीत गायलं, त्या गीताचं नाव आहे भागवताचा प्राण, म्हणजेच गोपी गीत. आणि ते आपण अगदी एकाच श्लोकाच्या माध्यमातून ते गीत गाणार आहोत, कारण आपल्याला पुढे खूप जायचं आहे. म्हणून ज्या गोपीने विरहामध्ये जे गीत गायलं, त्या गीताचं नाव आहे गोपी वाच. गोपी काय म्हणतात त्या संस्कृतच्या श्लोकाच्या माध्यमातून आपण अर्थ बघूया. गोपी गीत अगदी सुमधुर आवाजातून टाळीच्या सहयोगामध्ये या गोपी गीताचं गान गाऊया. हरिबोल. जय
कान्हा, ए जगजेठी, तू मुझे क्यों छोड़ के गया इस जंगल में? अगर तुझे मुझे जाना ही था, हम लोगों को छोड़ना ही था, तो विषय जला पिया। तूने विष से क्यों हमें बचा लिया? दावानल अग्नि से क्यों बचा लिया? और उन गोपियों को जिस तरह मेरे कड़ी विरह का दुख हुआ है, उस विरह में जिन गोपियों ने गीत गाया है, उस गीत का नाम है गोपी गीत। देखना, हम जिससे अपने जान से भी ज्यादा चाहते हैं, अगर वो हमारे आंखों के सामने एक पल के लिए, एक क्षण के लिए भी ना हो, तो कितनी बड़ी तकलीफ होती है। ये बात जिनके साथ गुजरती है, इन इंसान से पूछना। सारी जंगल में वो गोपियां घूम रही है, पेड़ पौधे को पूछ रही है, तूने मेरे कान्हा को देखा है? तूने मेरे प्राण प्रियतम को देखा है? जैसे गोपी जाते जाते, एक तुलसी का पौधा था, तुलसी का पेड़ था, उस तुलसी को एक गोपी ने पूछा, ए तुलसी, तू तो सच बताना, मेरा प्राण प्रियतम कहाँ है? तू तो जानती है ना, तूने तो देखा होगा, क्योंकि वो तेरे बिना एक पल भी नहीं रह सकता। कहाँ है? एक हवा का झोंका आ गया और वो तुलसी का पेड़ हिलने लगा। एक गोपी ने कहा, ये नहीं बताएगी, क्योंकि ये हमारी सौत है ना, ये नहीं बताएगी वो प्राण प्रियतम कहाँ है। एक बार क्या हुआ, इन गोपी के विरह में मेरी राधा रानी और उनकी सखी विशाखा और ललिता जी एक बहुत बड़े बट वृक्ष के नीचे मूर्छित पड़ी है, और मूर्छित पड़ते कन्हैया की याद में रो रही है। अपना प्राण प्रियतम छोड़ के जाने की विरह में वो तड़प रही है। जैसे कोई मछली से पानी से अलग करने से उस मछली की हालत होती है, बस वैसी अपने प्राण प्रियतम से विरह का वो अनुभव कर रही है। सवेरे सवेरे हुआ, ललिता जी ने श्री राधा रानी से पूछा, ए किशोरी, ए श्री, ए राधा रानी, ये बताना क्या कन्हैया तुझे मिलेगा? एक ने कहा, बस ये आंखें तो उसकी याद में तड़प रही हैं, वो आएगा, ये तो ख्वाब मन में है। लेकिन तूने ये प्रश्न क्यों पूछा? तो ललिता ने कहा, श्री राधा रानी, तुझे एक बात बताऊं, मैं जब रात में सोई थी तो कन्हैया मेरे स्वप्न में आए। राधा रानी प्रसन्न हुई और बोली, बोल बोल ललिता, मेरा कन्हैया तेरे स्वप्न में आया, मेरा प्राण प्रियतम तेरे स्वप्न में आया, तो बताना क्या कहने लगा है? तो ललिता जी कहने लगे, राधा तुझे क्या बताए? वो मेरे स्वप्न में आकर मुझे माखन खाने के लिए कह रहा था कि मुझे माखन दे दो, तो तूने दिया नहीं। मैंने कहा, तेरे बाप का थोड़ा माखन है। एक ललित राधा रानी ने कहा, ए विशाखा, तू कितनी अभागी है, मेरा प्राण तुझे माखन मांग रहा तो तूने दिया नहीं है। विशाखा ने कहा, मेरे साथ भी यही हुआ, मेरे साथ स्वप्नों में भी कन्हैया आया, तू बताना तुझे क्या कहने लगा? उसने मेरी मटकी फोड़ डाली, जब मैं उसको डांटने लगी तो उतने में मेरी नींद खुल गई। ये दोनों अपने स्वप्न की बात बताने लगी राधा रानी को। राधा रानी से इन दोनों ने मिलकर पूछा, ए किशोरी, ए श्री जी, ए राधे, तू तो बता, क्या तेरे स्वप्न में कन्हैया नहीं आए? इसके आए, मेरे आए, तेरे स्वप्न में तो आए होंगे, हमसे ज्यादा तो तू चाहती है, बताना तेरे स्वप्न में आके उसने क्या कहा है? तो मेरी राधा रानी ने जवाब दिया, ए ललिता, ए विशाखा, आप तो बहुत भाग्यवान है, कम से कम आपके स्वप्न में तो वो कन्हैया आ गया, लेकिन मेरा दुर्भाग्य तो वो है, वो मेरी नींद ही चुरा के ले गया, तो स्वप्न कहां से आएंगे? और स्वप्न तो उन्हीं को आते हैं जिनको नींद आती है।
स्वप्न त्यालाच पडतात ज्याला झोप येते. अगं तो तर माझी झोपच उडवून घेऊन गेलाय, मग स्वप्न कुणाला पडणार? स्वप्न कुठे पडणार? प्रेमाचे उत्तम लक्षण आणि गोपीचा विरह पाहून माझे कन्हैया त्या गोपींच्या मध्ये प्रगट झाले. बोल बालकृष्ण कन्हैया लाल की. आणि त्या गोपीमध्ये प्रगट झाल्यानंतर त्या गोपींचा भाव पाहून मग त्या गोपिया शरद पौर्णिमेच्या शुद्ध रात्री त्या पवित्र श्रीधाम वृंदावनामध्ये, निधीवनामध्ये, सेवाकुंजमध्ये महारास लीलेचा आनंद घेत होत्या. मग आपणही या पवित्र शरद पौर्णिमेच्या दिवशी आपणही त्या महारास लीलेचा आनंद कालभैरवनाथाच्या दरबारात बसल्या बसल्याच घेऊया. चला सर्वांनी महारास लीलेचा आनंद घेऊया. साऱ्या गोपी इथे प्रगट झाल्या, त्यांचा रास लीलेचा आनंद तुम्ही आम्ही सर्वांनी टाळ्याच्या मोठ्या गजरामध्ये आपण आनंद घेणार आहोत. हरिबोल.